नमस्कार मित्रांनो. आज आपण फोटोशॉपच्या माध्यमातून फोटो क्रॉप कसा करतात किंवा वेगवेगळ्या भरतीसाठी जी काही सरकारी भरती किंवा इतर कोणत्याही कामासाठी लागणारे जे फोटो आहेत आपल्याला ते क्रॉप करावे लागतात. मग त्यामध्ये विशिष्ट हाईट आणि विशिष्ट विड्थ हे दोन्ही वस्तू त्यामध्ये समाविष्ट कराव्या लागतात. तर यासाठी आपण पहिले फोटोशॉप उघडू. फोटोशॉप मध्ये ज्या वेळेस आपण फोटो घेतो तर आपल्याला पर्टिक्युलर विड्थ आणि हाईट हे दोन्ही टाकता येतात. यामध्ये आपण आधी रूट उघडू. स्कॅन केलेले फोटो असतील, ईमेल वरनं डाउनलोड केलेले फोटो असतील, या दोन्ही प्रकारचे किंवा कोणत्याही इतर प्रकारचे सर्व फोटो आपल्याला जे क्रॉप करावे लागतात. त्यासाठी पहिला आपल्याला हा फोटो ओपन करावा लागेल. फोटो ओपन झाल्यानंतर इथे हे क्रॉपचं चिन्ह आहे, जे टूलबार आहे इथं, यामध्ये हे क्रॉप टूल सी बटन दाबून किंवा क्रॉप बटनवर क्लिक करून दोन्ही पैकी कोणत्याही हे ओपन होतं. ओपन झाल्यानंतर विड्थ मध्ये आपल्याला इथे जशी विड्थ दाखवली आहे की इमेज विड्थ 132 पिक्सल, आपण इथे 132. आता यामध्ये इथे जर इंचेस, सेंटीमीटर, मिलीमीटर, पॉइंट, पिकाज आणि पर्सेंटेज, तर यापैकी आपण पिक्सेल घेतले. त्यानंतर पुढच्या यामध्ये या इथे बघा पिक्सल आले. जर आपण इथे इंचेस घेतले असेल आणि इथे आपण 132 टाकलं तर इथे इंचेस असा ऑप्शन येणार. भरपूर वेळेस असं होतं की आपण इथे टेक घेतलेले जे हे असतात, मानके असतात, त्यापैकी आपण वरच्या याच्यामध्ये ते टाकत नाहीत. यामध्ये आपण पिक्सल घेतलं, पिक्सल मध्ये 132. आणि आता आपण याची उंची बघू. उंची आहे 170, इथे 170. आता टॅब मारल्यानंतर इथे रेझोल्युशन, या फोटोचं रेझोल्युशन आपल्याला आपल्या हिशोबाने घ्यावं लागतं की समजा आपल्याला 200 पिक्सल 300 पिक्सल पर स्क्वेअर इंच अशा प्रकारे आपण घेऊ शकतो. तर आपण इथे टाकू 75. ते झाल्यानंतर आपण या फोटोवर एक कोणत्याही बाजूने हा क्रॉप केलेला फोटो किंवा क्रॉप करताना अशा प्रकारे ड्रॅग करायचा. ड्रॅग केल्यानंतर आपल्याला जिथे सुटेबल वाटेल तिथे घ्यायचं. यामध्ये आपण लहान मोठं वगैरे करू शकतो. लहान करताना फक्त लक्ष असं द्यायचं की फोटोची लांबी आणि रुंदी हे दोन्हीही सारखे असावी, म्हणजे पूर्ण क्लिअर फोटो दिसावा किंवा असा साईडला वगैरे दिसू नये, या प्रकारे किंवा या प्रकारे किंवा असं काही होऊ नये यासाठी आपण येथे असं घेऊन याला सेंटर मध्ये किंवा खालच्या बाजूला बॉर्डर बॉटम वेट धरून असं हे करू शकतो. इथे आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये आपण फोटो केला. हे पूर्ण झाल्यानंतर आपल्याला इथे एक ऑप्शन आहे ओकेचे किंवा एंटर मारला तरी चालतो. आपण इथे कन्फर्म करू. हे आता आपला फोटो क्रॉप झाला. आता हा क्रॉप झाला, हा कोणत्या साईज मध्ये क्रॉप झाला हे बघायचं असेल आपल्याला, तर आपण इथे क्लिक करून यावर राईट क्लिक आणि इमेज साईज. इमेज साईज मध्ये आपल्याला दाखवतो 132, हाईट दाखवतो 170. आपल्याला पाहिजे होते 132 आणि 170. या दोन्ही हाईट आणि विड्थ हे दोन्ही मॅच झाले आणि रेझोल्युशन इथं आलं. ओके. हे झाल्यानंतर आपल्याला पाहिजे त्या याच्यामध्ये आपण सेव्ह करू शकतो. यामध्ये फोटोशॉप जे आहे भरपूर वेगवेगळे आपल्याला ऑप्शन दाखवतो. पीएचडी जे फोटोशॉप मध्ये ओपन होणारे फाईल आहे किंवा भरपूर वेळेस एडिट करू शकतो, पण हे अपलोड होत नाही. त्यानंतर बीएमपी, जिफ, ईपीएस, आयकॉन, जेपीजी, पीएचबी, पीसीएक्स. तर आपल्याला हा फोटो सहसा जेपीजी आणि पीएनजी या दोन याच्यामध्ये सेव्ह करावा लागतो. तर आपण ज्या वेळेस इथे जेपीजी क्लिक करतो आणि इथे आपण नाव टाकू आणि हा फोटो सेव्ह करताना सेव्ह ऑप्शनवर आपण क्लिक करायचं. सेव्ह ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर फोटो क्वालिटी किती पाहिजे, 12 म्हणजे हायेस्ट झाली आणि यामध्ये आपण 11 घेऊ शकतो, 10 घेऊ शकतो, 1 घेऊ शकतो किंवा 5 घेऊ शकतो. आपल्या इच्छेनुसार जसं आपल्याला डाटा पाहिजे जितका पाहिजे, म्हणजे साईजवर प्लस यामध्ये 50 KB ची इमेज लागते आपल्याला. मग आपण इथे यामध्ये आधी हे सेव्ह करू. हा फोटो सेव्ह झाला. आता हा जिथे सेव्ह झाला तेथे आपण जाऊ. आता आपण इथे .com म्हणून सेव्ह झालं. आपण एकदा पुन्हा सेव्ह करू त्याला. फाईल, सेव्ह एज, सेव्ह. ओके.
आता हा फोटो आणि हा फोटो, हा आपला पहिला फोटो आणि हा क्रॉप केलेला फोटो. आता यामध्ये जर आपण विंडोज 7 वापरत असाल तर खालच्या बाजूला इथे स्टेटस मध्ये आपण बघू शकतो की 64.9 KB हा आपण क्वालिटी मध्ये 12 घेतलं होतं हायेस्ट क्वालिटी मध्ये. तर आता आपण यामध्ये थोडस क्वालिटी मध्ये आपण चेंज करू आणि सेव्ह करू, पुन्हा सेव्ह एज 1 करू, सेव्ह. आता इथे 12 आहे तिथे आपण 6 लिहू, मीडियम मध्ये आपण सेव्ह केलं याला. आता ही 1 नंबरची फाईल इथे बघा 49.3 म्हणजे आपल्याला हा फोटो इथे इमेज हाईट आणि विड्थ या दोन्ही मध्येही बसला आणि इमेज साईज अपलोडेड एक्सीड 50 म्हणजे जास्तीत जास्त आपण 50 KB पर्यंतचा फोटो अपलोड करू शकतो. आता आपण इथे फोटो केला 49.3 म्हणजे हा फोटो अपलोड होण्यासारखा आहे आणि इथे आपण तो अपलोड करू शकतो. आता अपलोड करून त्यानंतर सिग्नेचर ही त्याच टाइप मध्ये आपल्याला स्कॅन करून सेव्ह करायचे आणि शेवटी सेव्हचं बटन दाबायचं. आता हा फोटो ऑलरेडी आहे अपलोड केलेला, क्रॉप केलेला आहे, यामध्ये काही चेंज करणार नाहीये मी. आपण आपल्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही कोणत्याही, आता हा फॉर्म जो आहे हा आपण भरतो आहे ऑनलाईन रिक्रुटमेंट ऍप्लिकेशन फॉरेस्ट कोल्हापूरचा, त्यासाठीचा हा फॉर्म होता. तर यामध्ये आपण IBPS आहे, UPSC, MPSC ज्या पण साईटवर आपल्याला फॉर्म भरायचा त्या साईटवर आपल्याला इमेज हाईट आणि विड्थ हे नोटिफिकेशन मध्ये किंवा सिग्नेचरच्या खालच्या बाजूला विथ साईज आणि इथे दाखवलेलं आहे इमेज अपलोडेड शुड बी JPG और JPEG फॉर्मॅट, या प्रकारे आपण सेव्ह करून अपलोड करू शकतो. धन्यवाद.